चहा गोड करणारी साखर आता खिशाला कडू लागणार आहे। अवघ्या 12 दिवसात साखरेच्या किमती तब्बल 20% वाढल्या आहेत। पण प्रश्न असा आहे की साखर महागण्यामागे नेमकं कारण काय? ऊसापासून तयार होणारे इथेनॉल, कमी झालेले साखरेचे उत्पादन की खराब झालेली ऊसाची पिकं, आणि सर्वात धक्कादायक म्हणजे जगाला साखर निर्यात करणारा भारत आता साखर आयात करण्याच्या तयारीत आहे। गेल्या काही दिवसापासून देशात साखरेच्या दरात मोठी वाढ होत आहे। ग्राहक व्यवहार विभागाच्या आकडेवारीनुसार 18 ऑगस्ट 2026 रोजी देशात साखरेच्या सरासरी किरकोळ दर सुमारे 52 रुपये 30 पैसे प्रति किलो होता। मागील वर्षाच्या तुलनेत हा दर सुमारे 13% जास्त आहे। मात्र काही प्रमुख शहरांमध्ये परिस्थिती आणखी वेगळी आहे। 7 ऑक्टोबर पासून अवघ्या 12 दिवसात किरकोळ बाजारात साखरेच्या किमती 19 ते 21% पर्यंत वाढल्याच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे। काही ठिकाणी 52 रुपयाची साखर आता 62 रुपयापर्यंत पोहोचली आहे। महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये घाऊक साखरेचे दर ऑगस्टच्या सुरुवातीपासून जवळपास 20% वाढून सुमारे 5350 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचल्याचं सांगितलं जात आहे। आता प्रश्न आहे, भारतासारख्या मोठ्या साखर उत्पादक देशात अचानक अशी परिस्थिती का निर्माण झाली? यामागे एक मोठं कारण म्हणजे इथेनॉल उत्पादनासाठी ऊसाचा वापर। भारताने पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रितचं लक्ष्य ठेवलं आहे। त्यामुळे इथेनॉल तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ऊस आणि त्यापासून मिळणाऱ्या कच्च्या मालांचा वापर करण्यात आला आहे। माहितीनुसार या साखर हंगामात जवळपास 28 लाख मेट्रिक टन साखर उत्पादका इतका कच्चा माल इथेनॉल कडे वळवण्यात आला आहे, जो एकूण उत्पादनाच्या जवळपास 10% आहे। आता उत्पन्नाचा आकडा पहा। ऑक्टोबर 2025 ते सप्टेंबर 2026 या साखर हंगामात देशात सुमारे 342 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होईल असा अंदाज होता। मात्र प्रत्यक्ष उत्पादन सुमारे 308 लाख मेट्रिक टनावर राहिला। त्यातील सुमारे 28 लाख मेट्रिक टन साखर इथेनॉल कडे वळवण्यानंतर देशांतर्गत वापरण्यासाठी उपलब्ध साखरेचे प्रमाण आणखी कमी झाले। भारतामध्ये दर महिन्याला सरासरी जवळपास 24 लाख मेट्रिक टन साखरेची गरज असते। त्यामुळे साखरेचा साठा कमी होण्याची चिंता निर्माण झाली आहे। आता आणखी भर म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश सारखे मुख्य ऊस उत्पादक राज्यामध्ये कमी पाऊस आणि पिकावरील रोगामुळे पुढच्या हंगामातील उत्पादनाच्या बाबतीतही चिंता व्यक्त केली जात आहे। याच काळात भारताने साखर निर्यातीला परवानगी दिली होती। मात्र उत्पादनाचा अंदाज कमी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर सरकारने 13 मे ते 30 सप्टेंबर पर्यंत साखर निर्यातीवर बंदी घातली। आता वाढत्या दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारकडून काही उपाययोजना केल्या जात आहे। पहिला उपाय म्हणजे साखर आयात करण्याची शक्यता। रिपोर्टनुसार ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत सुमारे 10 लाख मेट्रिक टन कच्ची साखर कोणत्याही कस्टम ड्युटी शिवाय आयात करण्याची परवानगी दिली जाऊ शकते। दुसरं म्हणजे काही पोर्ट्स बेस्ड रिफायनरी डील सुमारे 3 लाख टन साखर देशांतर्गत बाजारात आणण्याचा पर्याय। तिसरा उपाय म्हणजे साठा मर्यादित 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2026 या कालावधीत डीलर्सना 4000 क्विंटल पेक्षा जास्त साखर 30 दिवसापेक्षा जास्त काळ साठवून ठेवता येणार नाही। तसंच त्यांना दर आठवड्याला आपल्या साठ्याची माहिती द्यावी लागणार आहे। आणि चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथेनॉल उत्पादनाचं धोरण। नवीन साखर हंगामात ऊसाचा रस आणि बी हायवे मोलास पासून इथेनॉल उत्पादनावर मर्यादा आणण्याचा विचार केला जात असल्याचे रिपोर्टमध्ये सांगितलं आहे। त्याऐवजी मका आणि तांदळाचा वापर वाढवण्याचा पर्याय पुढे येत आहे। मात्र सरकारचं म्हणणे आहे की देशात साखरेच्या पुरवठ्याबाबत कोणतीही मूलभूत चिंता नाही आणि साखरेच्या दरवाढी मागे ठोस मागणी पुरवठा कारण आहेत का याचीही तपासणी केली जात आहे। पण एक गोष्ट स्पष्ट आहे, साखरेचे दर वाढले तर त्याचा थेट परिणाम सामान्य कुटुंबाच्या बजेटवर येतो आणि आता सणासुदीचा काळही जवळ आला आहे। त्यामुळे पुढच्या काही दिवसात साखरेचे दर आणखी वाढणार की सरकारच्या उपाययोजनेमुळे हे नियंत्रणात येणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुमच्या शहरात साखरेचा दर किती आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि ही माहिती तुमच्या घरच्यांपर्यंत नक्कीच पोहोचवा आणि आपल्या मराठी पॉडकास्टला फॉलो नक्कीच करा।